आज 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त ART+ सेंटरच्या वतीने शहरात सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली। वार्ड क्रमांक 136 येथे आर्ट सेंटरच्या वतीने रुग्णांना माहिती देण्यात आली। या आर्ट सेंटरच्या वतीने UCN TV न्यूजच्या माध्यमातून HIV एड्स संदर्भात नागरिकांकरिता माहिती देण्यात आली। पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर काही NGOs एड्स या रोगावर लोकांसाठी नागरिकांसाठी काम करत असतात। आपल्या जिल्ह्यामध्ये NAP+ नावाची एक संस्था आहे जे एड्सग्रस्त असतात त्यांच्यासाठी व त्यांच्या पाल्यासाठी स्वतः सामाजिक काम करत असते। आपण यांच्या या संदर्भात माहिती जाणून घेऊया। मॅडम, आपली संस्था आहे NAP+चे पण आपण अध्यक्ष आहात। आपली संस्था आहे एड्सग्रस्तांसाठी व त्यांच्या पाल्यासाठी काय काय काम करते? सर, आमची संस्था जी आहे जवळपास 2004 पासून आम्ही औरंगाबाद शहरासाठी काम करतोय। नेटवर्क ऑफ औरंगाबाद बाय पीपल लिव्हिंग विथ HIV ही संस्था HIV संसर्गित लोकांचे जीवनमान उंचवण्याचे काम करते आणि त्यांना समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्याचे काम करते। त्यांना समोर म्हणजे कसं त्यांना समाजामध्ये त्यांना मान्यता मिळेल ते आणण्याचं काम करते। कुठे जर काही त्याच्यावर अत्याचार होत असेल किंवा घरामध्ये स्टिग्मा होत असेल त्याच्यावर त्याच्या घरी जाऊन त्यांचा सेन्सिटायझेशन प्रोग्राम, ॲडव्होकेसी प्रोग्राम, फॅमिली काउन्सिलिंग, पीअर काउन्सिलिंग, मानसिक आधार म्हणजे हे सगळं देण्याचं काम आमची NAP+ संस्था काम करते। NAP+ मध्ये सध्या माझ्याकडे रजिस्ट्रेशन जर बघितलं तर जवळपास 6,000 ते 7,000 लोकांचं रजिस्ट्रेशन आहे। त्याच्यामध्ये विधवा महिला आहे, विधवा गरजू आणि विधवा महिला आहे। त्या महिलांसाठी आम्ही दयासागर फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे, त्या संस्थेमार्फत आम्ही त्या महिलांना 20 महिलांना म्हणजे गरजू महिलांना, तशा महिला तर खूप आहे आणि गरजू पण खूप असतात, पण त्या गरजूमधले आम्ही खूपच गरीब आहे बाबा ते काही करू शकत नाही असे आम्ही 20 ते 25 फॅमिली निवडली आणि त्याच्यापैकी त्यांना आम्ही दर महिन्याला 5,000चा किराणा देतो। काही गरजू लोक असतात त्यांना त्या क्रायटेरियामध्ये बसले पाहिजे की जे आपल्याकडे सगळे त्यांच्याकडे डॉक्युमेंट असले पाहिजे। त्यांना संजय गांधी निराधार योजना आहे ते मिळवून देण्याचा प्रयत्न करतो। श्रावण बाळ योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करतो। बाल संगोपन योजना पण आमच्या जवळपास 200 बच्चूंना आमच्याकडे चाइल्डला चालू आहेत, ते आम्ही समाज कल्याण ऑफिस थ्रू चालू करून दिलेले आहेत। म्हणजे आम्ही काम करतोय पण हे आम्ही लोकांना मिळवून देण्याचं काम करतो। आमचे स्टेक होल्डर असतात, स्टेक होल्डर आता शाळा सुरू झाल्या मुलांच्या की स्टेक होल्डर मार्फत आम्ही त्यांना एज्युकेशन सपोर्ट देतो, म्हणजे शाळेतले दप्तर वह्या वगैरे हे देतो। म्हणजे जसं सीजन येते महिला जागतिक दिन असेल तर काही एकतरी महिलांना कसं विधवा महिला असतात त्यांना घरात खूप गरीब असतात, त्यांना काहीतरी एक प्रोत्साहनार्थ म्हणून आम्ही जे महिला जागतिक दिनाच्या दिवशी सुद्धा आम्ही छान एक प्रोग्राम घेतो, त्यांना गिफ्ट्स देतो, गेम्स घेतो, काही मनोरंजनाचे कार्यक्रम करतो। दर महिन्याला सुद्धा आमच्याकडे एक सपोर्ट ग्रुप मिटिंग असते। कसं असतं 1-to-1 काउन्सिलिंग करतो। आता माझ्याकडे जे लोक येतात, जे काउन्सिलिंगला लोक येतात, काही लोक जर असे असतात की त्यांना असं हातावर आणलेलं असतं, म्हणजे त्यांना डायरेक्टली म्हणजे खूप एकदम खचून गेलेले असतात। जेव्हा त्यांना कळतं की बाबा HIVचा आजार आपल्याला झालाय की ते पूर्णपणे एकदम खचून गेलेले असतात। जेव्हा मग त्यांना असं माहीत होतं की बाबा कुठेतरी आपल्यासारख्या लोकांची तिथे एक संस्था काम करते, HIV संसर्गित लोकांसाठी लोक कामं करतात, तर ते जेव्हा आमच्याकडे येतात, जेव्हा आमच्याकडे काहीतरी असे रोल मॉडेल्स असतात, पेअर पर्सन लोक असतात, त्यांना आम्ही समोर त्यांच्या उभं करतो की बाबा हे बघा ही लोक कसं जेवण जगतात तसं तुम्हीही जगू शकता। त्यांना पूर्ण सगळ्यात मेडिसिन तर नंतर काम करते आपल्या शरीरावर, पण सगळ्यात महत्त्वाचं त्याला मानसिक आधाराची गरज असते। फॅमिलीच्या कुटुंबातली त्याला खूप मोठी गरज असते, तर मानसिक आधार जो आहे तो आम्ही सगळ्यात महत्त्वाचा आमच्या NAP+ थ्रू देतो त्याला। म्हणजे की बाबा हे बघ HIV म्हणजे हे मरण नाही, HIV पासून माणूस मरत नाही। HIV ने माणूस जेवढं नॉर्मल व्यक्ती जगू शकतो तेवढं चांगला HIV संसर्गित व्यक्ती सुद्धा। असं कन्सेप्शन आहे मध्ये समाजामध्ये अशी माहिती आहे का ज्या एखाद्याला HIV झाला तो मरणार म्हणजे मरणार असं संदर्भ काय का? नाही सर, तसं काहीच नाही। HIV म्हणजे मरण बिलकुलच नाही। HIV संसर्ग व्यक्ती हा चांगलं लाईफ जगू शकतो, त्यांनी काळजी घेतली, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं। आमच्याकडे आम्ही तेच काम करतो। आमच्याकडे जेव्हा एकदा क्लायंट आला की तो पूर्ण प्रिपेअर होऊन आणि तो बरा होऊन जेव्हा आमच्याकडे हसत येतो तेव्हाच आम्हालाही समाधान मिळतं आणि ते सुद्धा आम्हाला म्हणतात की मॅडम आम्ही एका साईडला देव ठेवतो आणि एका साईडला तुम्ही ठेवतो की आज तुमच्याकडे आम्ही आलो म्हणून आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन मिळालं, आम्ही एक चांगलं लाईफ जगायला सुरुवात केली। आणि सुविधा आपल्याकडे जे त्या कॅटेगरीमध्ये बसले ती सुविधा आपण त्यांना देतो। काउन्सिलिंग तर सगळ्यात काउन्सिलिंग इथे होते, ART सेंटरला जी आहे ना ती त्यांना काउन्सिलिंग होती, पण आमच्याकडे पीअर काउन्सिलिंग होती। पीअर काउन्सिलिंग म्हणजे एक रोल मॉडेल असतं, तो पीअर पर्सन असतो, तो सांगतो की हे बघ मी HIV संसर्गित आहे पण मी एवढ्या दिवसापासून माझं असं लाईफ जगतो, मग मी जर एक चांगलं पॉझिटिव्ह लाईफ जगू शकते तर तू का जगू शकत नाही। म्हणजे त्यांना सकारात्मक दृष्टिकोनाची खूप गरज असते सर। आपण जेव्हा सकारात्मक गोष्टी त्याला बोललो तेव्हा तो पण त्याच्यामध्ये थोडं त्याला प्रोत्साहन मिळतं आणि तो सकारात्मक होतो। एक मानसिक आधार, सकारात्मक दृष्टिकोन असणं गरजेचं असतो, एक पॉझिटिव्ह प्रेझेंटेशन खूप गरजेचं असतं।
पॉझिटिव्ह प्रिव्हेन्शन म्हणजे निरोधचा वापर करणं, मग त्यांना हे पूर्ण पटवून द्यायचं. मग त्यांना एक मुलं म्हणजे जेंट्स असतात, त्यांना भीती वाटते काय एक लेडीज आपल्या समोर बसलेली आहे, तर आपण ह्यांना असं कसं बोलावं. मग आम्ही त्यांना एकदम फ्री करतो की हे बाबा तुम्ही आमच्या भावासारखे आहात, जाऊ द्या ऍक्सिडेंट म्हणून हे गोष्टी सोडून द्या, पण याच्या पुढे आपल्याला सुरक्षित राहायचं आहे. आपल्यापासून कुणाला HIV होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची. माझ्या शरीरामध्ये HIVचा व्हायरस आहे असं आमचा काउन्सिलर सांगतो. माझ्या शरीरामध्ये HIVचा व्हायरस हा माझ्या शरीरात कसं काही दुसऱ्याला देणार नाही याची काळजी मीच घ्यायची. तर ही काळजी तुलाही घ्यायची, कारण HIVचा व्हायरस तुझ्या शरीरामध्ये आहे, तुझ्यापासून तो दुसऱ्या शरीरात जाणार नाही, ही काळजी तुला घ्यायची. तुझी बायको का असत नाही. जर निगेटिव्ह पर्सन असेल तर तिथे काळजी घ्यावं लागेल, आणि पॉझिटिव्ह पर्सन जरी असेल सर तरी सुद्धा प्रतिबंध हा खूप गरजेचा आहे. कारण हे बघा दोन्ही पॉझिटिव्ह पर्सन असतात, दोन्ही याच्या गोळ्या घेतात. याचं जे मेडिसिन असतं ते कॉम्बिनेशन असतं, 3 गोळ्यांचं एक कॉम्बिनेशन असतं. ते 3 गोळ्यापैकी ते कॉम्बिनेशन असतं. तर समजा एक कपल असतं, या मेलला वेगळ्या कंटेंटच्या गोळ्या असतात आणि फिमेलला वेगळ्या कंटेंटच्या गोळ्या असतात. त्या दोन्ही कंटेंट्समुळे मग जेव्हा आपले शारीरिक संबंध होतात दोघांमध्ये, त्यावेळेस कसं होतं की आपल्या शरीरात जे वीर्य असतं त्याची आपण देवाणघेवाण करतो. म्हणजे आपल्या शरीरातलं त्याच्यामध्ये आपण एकजीव होतो. त्यावेळेस ज्या ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यामुळे मग कसं होतं की ह्या गोळ्यांचं ह्याच्या शरीरातलं ह्यांच्या शरीरात जातं, ह्यांच्या शरीरातलं यांच्या शरीरामध्ये जातं. त्याच्यामुळे मग आपल्या शरीरावर गोळ्याचा प्रतिरोध होण्याची शक्यता असते. मग त्यावेळेस काय होतं, कधी काही दिवस आपल्याला जोपर्यंत आपली प्रतिकारशक्ती चांगली आहे तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी जाणवत नाही. नंतर कालांतराने ह्या गोष्टी जाणवत असतात. मग आपल्या गोळ्यावरपर्यंत आपली जी त्यांच्या शरीराची गोळी आहे, ज्याची प्रतिकारशक्ती कमी मग त्याच्या शरीरावरती काम करत नाही. मग त्याला फर्स्ट लाईन जी असते, या ART मध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा 3 लाईन्स असतात. सुरुवातीला फर्स्ट लाईन दिल्या जाते. जेव्हा आपल्या शरीरावर फर्स्ट लाईन काम करत नाही त्यावेळेस मग सेकंड लाईन दिल्या जाते. सेकंड लाईन जेव्हा आपल्या शरीरावर काम करत नाही तेव्हा ती थर्ड लाईन दिल्या जाते. त्याच्यामध्ये आता ज्यांना एड्स झाला, हो, NAB+चे अध्यक्ष म्हणून लोकांना काय आव्हान करणार तुम्ही, ज्यांना झालेले रोगी त्यांना? हो सर, मी तर प्रत्येक व्यक्तीला मेल असेल फिमेल असेल एकच आवाहन करेन की HIV हे मरण नाही, HIV व्यक्तीला आहे, जगण्याचा अधिकार आहे, आणि आपल्या